सकाळी 6:15ला दादरला उतरलो. दादरला माझी एक रूम आहे. सकाळी 9:45लाच एका मॅन्युफॅक्चरला बोलवले होते, कारण 4:15ला मला पुन्हा वंदे भारत पकडायची होती. ब्रेकफास्टमध्ये उपीट खाऊन घेतले. मला मुंबईकरांचे कौतुक वाटते. प्रत्येक गोष्टीसाठी लाईनमध्ये उभा राहावं लागते आणि पेशन्स पण ठेवावं लागतात. लेडीज ड्रेसेसचे सॅम्पल सिलेक्ट केले. खूप सुंदर अशा डिझाईन्स घेतल्या. समर आला म्हणजे आमच्याकडे लखनवीचं खूप कस्टमर असतात, त्यामुळे छान अशा डिझाईन घेतल्या. त्यानंतर माझ्या स्लेट्स या पार्टीकडे गेलो. आमचे निलेशभाई एकदम खुश होते. माझा आणि त्यांचा रेपो खूप चांगला आहे. गेले 20 वर्ष झाले यांच्याशी मी काम करतोय. सर्व नवीन फॅब्रिक तपासून घेतले आणि सॅम्पल्सची ऑर्डर दिली. त्यानंतर आपल्या आविष्कारचा अजून एक पिलर म्हणजे स्टारमन हा ब्रँड. ह्या पार्टीशी सुद्धा मी गेले 25-30 वर्ष झाले काम केलं. संयोगाने मला सगळी माणसं चांगली मिळत गेली आणि त्यामुळेच आज आविष्कार नावारूपाला आले. हे आहेत आमचे बिपिन भाई. नवीन फॅब्रिक्सचा अभ्यास केला आणि ज्या साईज रेशो हे ठरवून ऑर्डर्स दिल्या. प्रभादेवी स्टेशनला जैन हॉस्टेलला जेवण खूप चांगले मिळते, पण काल महावीर जयंती असल्यामुळे खूप गर्दी होती, म्हणून ऑफिसवरतीच लंच उरकून घेतले. ट्रेनमध्ये खाण्यासाठी डायट भेळ पॅक करून घेतली. दादरला ही भेळ खूप छान मिळते. एक स्कूटरवाले भैया मला गडबडीत बघून त्यांनी मला लिफ्ट दिली. खरंच मुंबईकर तुम्हाला सलाम आहे. खूप खूप धन्यवाद. प्लॅटफॉर्म क्रमांक 10वरती वंदे भारत येणार होती. वेगाने एक ट्रेन पास झाली. जीवनात पण मला असाच वेग असा वाटतो, कारण देवाने सगळ्यांना वेळ एकच दिलाय, आपण ते युटिलाइज कसं करतो याच्यावरती सर्व अवलंबून आहे. मला कायम वाटायचं की आपले काम संपले की रात्री आपण घरी पोहोचले पाहिजे, आणि आज हे वंदे भारतमुळे शक्य होतं. एका लोकलवरती रामराज शर्टची ॲडव्हर्टाईज बघितली. साऊथमधला हा ब्रँड आता हळूहळू भारतभर पसरला आहे. तुम्हाला जर ब्रँड करायचा असेल तर नो स्टर्न अनटर्न ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहिजे. मी स्पीड शर्टला सुद्धा हे सांगत आलो. ट्रेनमध्ये चहा घेतला. ट्रेनचा स्पीड पर आवर 129 किलोमीटर होता, त्यामुळे व्हायब्रेशन्स होते. माझ्याकडून चुकून चहा सीटवर सांडला गेला. एक जपानी लोकांची मला गोष्ट आठवली की ते सीट जरी फाटले तर शिवून काढतात, म्हणून मी माझ्या रुमालीने ते सीट पुसून काढले. स्पीड तुम्हाला इंडिकेटरवर दिसतच असेल. नाही, सर्वजण सिविक सेन्स पाळूया आणि आपला देश महान बनवूया. कम्फर्टसाठी मी एक जॅकेट कायम कॅरी करतो. चिरमुरे, हळद, मीठ, कोथिंबीर आणि थोडीशी शेवा यांची डाएट वेळ खाऊन घेतली. कुर्डवाडी स्टेशनला पोचलो. वंदे भारतला बाय बाय केले. रात्री 11:15 वाजता घरी पोचलो आणि झोपी गेलो. थोडीशी भुकेची जाणीव झाली म्हणून डाएट वेळ खाऊन घेतली. याच्यामध्ये चिरमुरे, हळदी आणि मीठ आणि थोड्याशा शेवा घातलेल्या असतात, त्यामुळे तुमचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी होतं. छान अशी टेस्ट असते. पोटही भरल्यासारखं वाटतं. कुरुडवाडीला 9:30ला उतरलो. वंदे भारतला बाय बाय केले. 11:15 वाजता घरी पोचलो आणि झोपी गेलो.